आज आपण या व्हिडिओमध्ये उद्यापासून म्हणजेच 1 जून 2026 पासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर देखील पडू शकतो। त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। हा सुरू मे महिना संपायला आता एकच दिवस उरला आहे, म्हणजेच मे महिन्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। उद्यापासून जून महिन्याला सुरुवात होणार आहे। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 तारखेला अनेक नियम बदलतात। यातील काही नियमाचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर होतो। चला तर मग जाणून घेऊया उद्यापासून अर्थात सोमवार 1 जून पासून काय काय होणार आहेत महत्त्वाचे बदल। नंबर 1, यूपीआय पेमेंटच्या नियमांमध्ये मोठा बदल। नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने म्हणजेच NPCI ने यूपीआय व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि दररोज होणारी फसवणूक रोखण्यासाठी नवीन नियम लागू केला आहे, ज्यानुसार 30 जून 2026 पासून सर्व यूपीआय ऍप्सना पेमेंट करण्यापूर्वी केवळ बँकेत नोंदणीकृत व खऱ्या लाभार्थ्याचेच नाव दाखवणे बंधनकारक असेल। आता कुणालाही पैसे पाठवताना तुम्हाला त्यांच्या बँकेत नोंदणीकृत असलेले खरे नाव दिसेल। याचा अर्थ असा की QR कोड किंवा मोबाईल नंबरद्वारे पैसे पाठवताना आता फसवणुकीची भीती राहणार नाही। नवीन नियमामुळे आता बनावट युजरनेम किंवा इतर नावाचा वापर करून लोकांची फसवणूक करणे आता अशक्य होईल। यामुळे ऑनलाईन व्यवहारामध्ये अधिक पारदर्शकता येईल। नंबर 2, सौर पॅनेलसाठी नवीन नियम लागू होणार। सरकार आता सोमवार 1 जून 2026 पासून सोलर क्षेत्रात कडक ALMM नियम लागू करणार आहे। या अंतर्गत सरकारी योजना, नेट मीटरिंग आणि विविध अनुदानित प्रकल्पांना केवळ ALMM यादी सूचीबद्ध असलेले सौर मॉड्यूल आणि सेल्स वापरणे अनिवार्य असणार आहे। 1 जून नंतर ALMM यादीच्या नियमांना कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे, परंतु काही प्रकल्पांना प्रकरणानुसार सवलत दिली जाऊ शकते। आता नंबर 3, घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती। सरकारी पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात। मे महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी जवळपास 993 रुपयांची वाढ केली होती। उद्या सोमवारी 1 जून 2026 रोजी देखील गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर होणार आहेत। या महिन्यात म्हणजेच 1 जून रोजी सर्वसामान्य जनतेला महागाईतून दिलासा मिळणार की नाही याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे। नंबर 4, एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी खुशखबर। उद्यापासून म्हणजे सोमवार 1 जून 2026 पासून एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रवाशांना मोठा दिलासा देण्यात आला आहे। येत्या 1 तारखेपासून म्हणजेच सोमवार 1 जून 2026 पासून महामंडळाच्या सर्व बस स्थानकांवरील स्वच्छतागृहे फ्री म्हणजे मोफत वापरता येणार असून प्रवाशांना त्यासाठी 1 रुपया पण द्यावा लागणार नाही। प्रवाशांना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे। महामार्गाप्रमाणेच आता एसटी स्टँडवर देखील येत्या 1 जून पासून म्हणजे सोमवार 1 जून 2026 पासून फक्त 40 रुपयात चहा नाश्ता योजना सुरू होणार असल्याची घोषणा अलीकडेच राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। याची अंमलबजावणी येत्या 1 जून 2026 पासून राज्यभरामध्ये केली जाणार आहे। या निर्णयामुळे प्रवाशांना अति अल्प दरात स्वच्छ आणि दर्जेदार नाश्ता मिळणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।